भरीतची रेसिपी बनवून रेडी आहे। तर आता आपण बाजरीची भाकर बनवणार आहोत। माझ्या वहिनी बाजरीची भाकर बनवत आहे। चुलीवर बाजरीची भाकर कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, पीठ घेतलंय आपण आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचंय। पाणी लागल तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे। पिठाला जेवढं पाणी लागतंय तेवढंच आपल्याला छान गोळा बनवायचा आहे। म्हणून जेवढं सफिशियंट पाणी आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हाताने कुस्करून मिक्स करायचंय छान। गावाकडे असंच साईडला परातीमध्ये पीठ घेतात आणि जेवढं पीठ आपल्याला लागेल तेवढं एका भाकरीचं पीठ घेऊन भाकरी बनवतात। आणि हे पीठ जे आहे आपल्याला छान परातीमध्ये छान दाबून मळून घ्यायचंय। जेवढं आपण त्याला मळतो तेवढी छान चव भाकरीला येते। आणि आपण चुलीवरती भाकर बनवली तर त्याला छान स्मोकी फ्लेवरही येतो, त्याच्यामुळे ती खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागते। अशा प्रकारे आपला गोळा बनून रेडी आहे। आता आपल्याला छान त्याला मळून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटाला छान मळायचं आहे। थोडासा गोळा साईडला काढायचा। आपल्याला जेवढी भाकर बनवायची तेवढा गोळा हातावर घेऊन त्याला शेप द्यायचा आहे, जेणेकरून आपली भाकर छान गोल वळेल। आणि थोडंसं पीठ भुरळून त्याच्यावर आपल्याला एका हाताने प्रेस करून आणि दुसऱ्या हाताने शेप देत गोल फिरवायचं आहे। अशा प्रकारे आपण प्रेस करत जातो तशी भाकर आपली वाढत जाते आणि मोठी होत जाते आणि तिला दुसऱ्या हाताने आपण हात लावतो तर त्याच्याने त्याला शेप येतो छान गोल। अशा प्रकारे त्याच्या कडा दाबत आपल्याला भाकर बनवून घ्यायची आहे। आता ही भाकरी आपल्याला हातावर घ्यायची आहे। अद्धर टाकायची आहे चटका न बसता आणि भाकरीवर आपल्याला हाताने पाणी फिरून घ्यायचं आहे। थोडं हातावर पाणी घेऊन भाकरीवर टाकायचं आणि हाताने छान पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरीला चीर पडत नाही, नाहीतर त्याला असं भेगा पडतात। तर भाकरीवरचं पाणी थोडंसं ड्राय झालं की आपल्याला पलटी करायची असते। उलटणीने छान पलटी करून घ्यायची। जास्तही कोरडं करायची नाहीये भाकर, थोडीशी ओलसर राहू द्यायची आणि मग पलटी करायची। आता भाकर खालनं भाजली की नाही आपण चेक करणार आहे। हे बघा अद्दर भाजलेली आहे। भाजण्यासाठी विस्तू थोडा बाहेर काढून घ्यायचा आहे। जो विस्तव असतो पेटलेला त्याच्या आहारावर आपल्याला भाकरी भाजायची आहे। खालची साईड आपली भाजून रेडी आहे। आपण पुढच्या साईडनी हे बघा मागच्या साईडनी व्यवस्थित भाजली आहे। तर आपण तिला आहारावर शेकण्यासाठी असं ठेवलंय। हे बघा किती छान फुलते आहे। भाकर छान खरपूस भाजून रेडी आहे आणि भाकरीचा खूप छान वास सुटलेला आहे, खमंग खरपूस। आता आपण ती साईडला करून ठेवूयात। हे बघा क्रिस्पी भाकर बनून रेडी आहे चुली। तर अशा प्रकारे आपली भाकर बनून रेडी आहे चुलीवरची। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर फ्रेंड्स आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।